हॅलो एव्हरीवन, आत्ताच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहतात योक प्रिन्स कटचा ब्लाऊज. तर हा कसा स्टिच करायचा याची पूर्ण कटिंग, याची पूर्ण स्टिचिंग आणि बॅक डिझाईन अशा पद्धतीने आपण छानसा व्हिडिओ आज या ठिकाणी प्रॉपरली कंप्लीट करणार आहोत. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. पूर्ण व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर प्रॉपरली तुम्हाला पूर्ण कटिंग स्टिचिंग लक्षात येईल. आर्टिस्टिक स्टिचेस यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. टेलरिंग कोर्स डे 29मध्ये आज आपण पाहणार आहोत योक प्रिन्स कटोरेचा ब्लाऊज. तर आपण स्टार्टिंगला आपली उंची घ्यायची आणि जो छातीचं माप आहे तर दुहेरी घडी घेऊन आपले जे चेस्ट मेजरमेंट आहे त्यामध्ये 4 इंच प्लस करून आपल्याला छान अशा पद्धतीने घडी रेडी करून घ्यायची आहे. उंची घेत असताना आपली जी मुख्य उंची आहे, जर आपली 14ची उंची असेल तर आपल्याला कटिंगला ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस ती 16 इंच अशी उंची घ्यायची आहे. यामध्ये आपलं 1 इंच मार्जिन हे स्टिचिंगमध्ये जातं आणि 1 इंच मार्जिन हे ज्यावेळेस आपण कटिंग करत असतो तर कटिंगमध्ये थोडंसं कमी होतं. ते बॅलन्स करण्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा 2 इंच घ्यायचं आहे. आपण मुंडा रेडी करून घेऊयात, गळा रेडी करून घेऊयात. हे 40 इंचेस चेस्ट अशा पद्धतीने मेजरमेंट आहे. 40 इंचाच्या छातीचा आपण या ठिकाणी योक प्रिन्स कटोरीचं कटिंग करतोय. तर 6 इंचाचा मुंडा असणार आहे, 6 इंचाचा गळा असणार आहे. तर त्यासाठी आपण मार्क करून घेऊयात. आता आपला जो मुंडा आहे तिथून आपल्याला 1 इंच वरच्या बाजूला मार्क करून घ्यायचं आहे. गळा आहे, गळ्यापासून 2.25 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे. आपला जो टक पॉईंट आहे तो 10 आणि खालच्या बाजूने 3.5 इंच अशा पद्धतीने प्रॉपर मार्क करून घ्यायचं आहे. 1 इंच लेफ्ट साईड, 1 इंच राईट साईड अशा पद्धतीने प्रॉपरली मार्क करून घेतल्याच्या नंतर आपली जी चेस्ट साईज आहे ती चेक करायची, मार्क करायची. त्यामध्ये +2 इंच करून आपलं एक्स्ट्रा शिलाईचं मार्जिन ॲड करायचं आहे. आणि जी आपली खालची बाजू आहे योकपट्टीची तर त्या ठिकाणी 2+2 अशा पद्धतीने आपल्याला मार्जिन ॲड करून कटिंग करून घ्यायची आहे. एकदम छान पद्धतीने आपली या ठिकाणी योक प्रिन्स कटोरीची कटिंग रेडी झालेली आहे. आता यामध्ये कॉमन पॉईंट आपला फक्त मुंड्याचा असतो, त्यामुळे तुम्ही एकाच वेळेस बॅक आणि फ्रंट पार्टचा जरी मुंडा कट करून घेतला तरीही चालणार आहे. खालची जी बाजू असते तर त्या खालच्या बाजूमध्ये 2 इंच कमी होतं, कारण आपलं जी प्रिन्स कटोरी असते त्यामध्ये 2 इंच आपण एक्स्ट्रा मार्जिन ॲड करतो. तर त्या ठिकाणी आपल्याला कमरेचं माप घ्यायचे +2 इंच करायचे आणि मग स्टिचिंग आपली कटिंग करून घ्यायची स्टिचिंगसाठीची. अशा पद्धतीने आपला बॅक पार्ट रेडी आहे. त्याचा गळा रेडी करून घ्या. त्या ठिकाणी आपण पानगळा रेडी करणार आहोत. छानशी डिझाईन रेडी करायची. तर आपल्याला जे प्रॉपर मेजरमेंट आहे ते अगोदर बॉक्समध्ये मार्क करून घ्यायचं, प्रॉपर पानगळ्याचा शेप द्यायचा आणि कटिंग रेडी करून घ्यायची. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा गळा आपला रेडी आहे. आता आपले जे फ्रंट पार्ट आहे ते सगळे वेगळे करून घेऊयात. या ठिकाणी काळजी घ्यायची की जी आपली योकपट्टी आहे ती आपण 2 इंच कटिंगमध्ये एक्स्ट्रा आलेली ते कटिंग करून टाकायची. जे प्रॉपर मेजरमेंट आहे त्यामध्ये ॲड करायचे. आपला गळा कट करून घ्यायचा आहे. जी आपली प्रिन्स कटोरी जी आहे तर ती देखील कट करून घ्यायची आहे. मुंड्याचं जे एक्स्ट्रा मार्जिन आहे ते देखील कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपला फ्रंट पार्ट या ठिकाणी रेडी झालेला आहे. योक प्रिन्स कटोरी तशी खूप अशी अवघड आहे असंही नाही आहे, बट तिथे प्रॉपरली कटिंग करणं खूप गरजेचं असतं. मी तुम्हाला डायरेक्टली ब्लाऊज पीसवरती कसं कट करायचं ते या व्हिडिओमध्ये दाखवत आहे. आता आपली जी बाही आहे तर बाही रेडी करून घ्यायची. बाही आपली 11 इंचाची आहे. या ठिकाणी तिला रुंदीला थोडंसं कमी पडते. तर ज्यावेळेस आपण जे मेन फॅब्रिक आहे त्यावर कट करणार आहोत त्यावेळेस ते लेंथ आपली वाढून घ्यायची आपल्याला कटिंगमध्ये. तर या ठिकाणी 2.25 इंच आतल्या बाजूला घेऊन तिथून वरच्या बाजूला आपल्याला प्रॉपर बाहीचा शेप देऊन आपल्याला छान अशी कटिंग करून घ्यायची आहे. आणि जो बाहीचा घेर आहे त्या बाहीच्या घेरमध्ये +2 इंच करून आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी आपल्याला ड्रॉ करून कटिंग करून घ्यायची आहे. आता आपलं जे मेन फॅब्रिक आहे त्या मेन फॅब्रिकवरती आपण कटिंग करून घेऊयात. अगोदरच आपले जे सगळे पार्ट असतात कटिंगसाठीचे ब्लाऊजचे तर ते व्यवस्थित सेट करून घ्यायचे आणि त्यानंतरच आपल्याला कटिंग करायची आहे. बॅक पार्ट लक्षात ठेवायची की जी क्लोज साईड असते त्या बाजूलाच आपला बॅक पार्ट आला पाहिजे. तुम्ही अपोजिट साईडने ठेवा, मध्ये ठेवा किंवा जी तुम्हाला कम्फर्टेबल स्पेस वाटेल त्या ठिकाणी तुम्ही ॲड ऑन करू शकता. सगळ्यांना आपल्याला चॉकने मार्क करून घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी कटिंग करत असताना लक्षात ठेवायचं आहे की जी आपली कटिंग आहे ती आपल्या अस्तरचे जे कटिंग आहे त्यापेक्षा थोडीशी जास्त असावी, जेणेकरून आपण स्टिचिंग करताना जर थोडासा कपडा मिसबॅलन्स झाला तरी पण त्याने फिनिशिंगला कुठलाही फरक पडत नाही. यासाठी कटिंग करताना थोडीशी काळजी घ्यायची की जे आपलं अस्तर फॅब्रिक आहे त्यापेक्षा मेन फॅब्रिकची कटिंग ही थोडी जास्त ठेवायची. सगळे पार्ट प्रॉपर कट करून घ्यायचे.
कटिंग करत असताना काळजी घ्यायची की आपले जे दोन्ही पार्ट असतात तर डबल फॅब्रिक या ठिकाणी ॲड होतं, तर त्यावेळेस काळजी घ्यायची की दोन्ही फॅब्रिक हे स्टेबल असावेत, कमी जास्त होऊ द्यायचे नाही आहेत. अशा पद्धतीने आपली या ठिकाणी कटिंग रेडी झालेली आहे. आपण आता छान अशा पद्धतीने ब्लाऊज पीस स्टिचिंगला घेऊयात. तर आपली जी बॅकची जी डिझाईन आहे तर त्याला आपण नॉट ॲड करणार आहोत. तर त्यासाठी आपली नॉटची जी पट्टी आहे त्याही रेडी करून ठेवायच्यात आणि बेसिक प्रिपरेशन म्हणून ज्यावेळेस आपण स्टिचिंग करायला घेणार आहोत त्याच्या अगोदरच नॉट्स रेडी करून ठेवायच्यात आहेत. आता आपण ब्लाऊज स्टिच करायला सुरुवात करू. तर अगोदर जो आपला फ्रंट पार्ट आहे तो आपल्याला रेडी करून घ्यायच्यात. सर्व पार्ट जी आपली प्रिन्स कटोरीची जी कटोरी आहे ती आणि त्याचा मेन मधला सेंटरचा पार्ट हा व्यवस्थित एकमेकांवर ठेवून स्टिच करायचं. या ठिकाणी आपल्याला उलटसुलट बाजू करायची नाही आहे, त्यामुळे प्रॉपरली राईट साईड लेफ्ट साईड चेक करून व्यवस्थित दोन्ही पार्ट आपल्याला एकमेकांना जोडून घेऊन स्टिचिंग करून घ्यायचे. फ्रंट पार्टची आपली बेसिक प्रिपरेशन झालेली आहे. तर आपले जे फ्रंट पार्ट आहेत ते आपण आता जोडून घेऊयात. कटोरी आणि फ्रंट पार्ट दोन्ही एकमेकांना व्यवस्थित पद्धतीने जोडून घ्यायचेत. आपली कटिंग ही ॲक्च्युअलमध्ये परफेक्ट असल्या कारणाने कुठेही कमी जास्त मेजरमेंट होणार नाही आहे. तुम्ही पाहू शकता मी काही कट केलं नाही आहे किंवा जशाच तसा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करते. जशी मी कटिंग केली ॲक्च्युअलमध्ये तशाच पद्धतीने स्टिच केलेले, त्यामुळे इथे कुठेही कमी जास्त आपल्याला कटोरी आणि जे मेन फॅब्रिक आहे त्याचं मेजरमेंट मिसमॅच होणार नाही आहे. एकदम छान पद्धतीने आपले या ठिकाणी पफ तुम्ही पाहू शकता क्रिएट झालेले आहेत. आता जो खालचा पार्ट आहे फ्रंट साईडचा त्याला थोडासा अर्धा इंच कट देऊन घ्यायचा आहे आणि आपली जी योकपट्टी आहे ती योकपट्टी ॲड करून घ्यायची आहे. तर योकपट्टी ॲड करताना या ठिकाणी मी तुम्हाला एक सिंपल प्रोसेस सांगणार आहे की अस्तर आहे ते आतल्या बाजूने ठेवायचं, जे मेन फॅब्रिक आहे ते वरच्या बाजूने. इथेही उलटसुलट बाजू व्यवस्थित चेक करून घ्यायची, कारण जी बाजू बाहेरून शो होणार आहे ती स्टिच करत असताना आतल्या बाजूने आली पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. व्यवस्थित रोल करून आता अस्तर आणि मेन फॅब्रिक योकपट्टीचं एकमेकांना स्टिच करून घ्यायचं आहे आणि त्यामधून आपला जो मधला पोर्शन आहे तो बाहेर घ्यायचा आहे. व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंगमध्ये आपला योक या ठिकाणी रेडी झालेला आहे. सेम दुसरा पार्ट देखील आपल्याला त्याच पद्धतीने कंप्लीट करायचं आहे. फ्रंट पार्टचे सगळे पार्ट अटॅच करून झाल्याच्या नंतर आपल्याला हुक पट्टी ॲड करायची. तर लक्षात घ्या की उजव्या हाताला आपली हुक पट्टी आणि डाव्या हाताला लूप पट्टी अशा पद्धतीने आपण अटॅच करायचे. ज्यावेळेस तुम्ही लूप पट्टी ॲड कराल त्यावेळेस ती आतल्या बाजूला स्टिच करून बाहेरच्या बाजूला फोल्ड होईल आणि ज्यावेळेस तुम्ही हुक पट्टी ॲड कराल त्यावेळेस ती बाहेरच्या बाजूला स्टिच होऊन आतल्या बाजूला फोल्ड होणार आहे. जर तुम्हाला बाहेरच्या बाजूला हुक पट्टी जर शो करायची असेल तर तुमचं जे मेन फॅब्रिक असणार आहे ते यूज करायचं आहे आणि जर तुम्ही आतल्या बाजूला फोल्ड करून हाईड करणार असाल तर फक्त अस्तर जरी वापरलं तरी चालणार आहे. हुक पट्टी आपली रेडी झालेली आहे.
आता हुक बसवण्यासाठी जी पट्टी असणार आहे ती आपल्याला रेडी करायची आहे, तर ती आतल्या बाजूला स्टिच करून बाहेरच्या बाजूला आपल्याला प्रॉपरली फोल्ड करून स्टिच करायची आहे. या ठिकाणी तुम्हाला जर ट्रायंगल शेप द्यायचा असेल तर पुढच्या बाजूने थोडा स्पेस ठेवायचा, बरोबर मधोमध टीप देऊन घ्यायची आहे. आणि जर तुम्ही हात शिलाई करून हुक लावण्यासाठीचं जे पिन आहे किंवा हुक लावण्यासाठीची जी पट्टी आहे ती रेडी करणार असाल तर या ठिकाणी तुम्हाला पूर्ण पट्टी प्रॉपरली स्टिच करून घ्यायची आहे. तर मी या ठिकाणी स्टिच करून घेते. मी या ठिकाणी हात शिलाई करून हुकाचा जो हुक लावण्यासाठीचा साचा असतो तो रेडी करणार आहे. तुम्हाला देखील जर हात शिलाईमधून करायचं असेल तर पूर्ण लॉक करा. जर तुम्हाला या ठिकाणी त्रिकोणी जर शेप देऊन करायचं असेल तर त्रिकोणी शेप देऊन करू शकता. आता जो गळा आहे तर गळ्याचे दोन्ही आकार आपल्याला सेम करून घ्यायचेत. हुकलूक पट्टी आपल्याला स्टेबल बॅलन्स करायची आहे. यानंतर आपला गळ्याचा जो पार्ट आहे तर त्याला आपण शिलाई देऊन दाबटीप देऊन घेणार आहोत आणि त्याला देखील आतल्या बाजूला आपण फोल्ड करून त्याला हात शिलाई करणार आहोत. जर तुम्हाला हात शिलाई करायची नसेल, जर गोट द्यायचा असेल तर तुम्ही गोटही ॲड करू शकता किंवा हीच पट्टी आतल्या बाजूला फोल्ड करून त्याला डबल शिलाई देऊन तुम्ही अटॅच करून घेऊ शकता. ॲज पर रिक्वायरमेंट कस्टमरची सुद्धा या ठिकाणी चॉईस असू शकते, तर कस्टमरला विचारून त्यांच्या आवडीनुसार या ठिकाणी चेंजेस करायचे आहेत. छान पद्धतीने आपले फ्रंट पार्ट या ठिकाणी रेडी झालेले आहेत. आता आपला जो बॅक पार्ट आहे तो रेडी करायला घेऊयात आपण. तर बॅक पार्टला आपण एक्सटर्नल त्याला व्यवस्थित डिझाईन ॲड करणार आहोत, त्यामुळे त्याचा जो मेन शेप आहे तो आहे असं स्टेबल ठेवून आपल्याला त्यावरती शिलाई देऊन घ्यायची आहे. जसं आपण रेग्युलर गळा रेडी करतो त्या रेग्युलर पद्धतीने उलटसुलट बाजू आपण व्यवस्थित चेक करायची, शिलाई देऊन घ्यायची. त्यानंतर व्यवस्थित कट द्यायचे. जे मध्ये तुम्ही फॅब्रिक पाहताय मेन फॅब्रिक जे शिल्लक राहिले तर तेही या ठिकाणी आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आणि खालची जी बाजू आहे तर ती देखील आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे. खालची बाजू ज्यावेळेस तुम्ही स्टिच करत असाल तर जो आपला फ्रंट साईडचा पार्ट रेडी झालेला आहे तर त्या ठिकाणी एकदा चेक करून पाहायचं की त्यांची हाईट व्यवस्थित असावी आणि बॅलन्स असावी. त्यानुसार मार्क करून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे, जेणेकरून ज्यावेळेस आपण फिटिंगला ड्रेस किंवा ब्लाऊज घेतो तर त्यावेळेस त्याची फिटिंग करत असताना तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येत नाही किंवा एखादा कपडा जास्त झाला एखादा कमी झाला असं प्रॉब्लेमला फेस करावं लागत नाही. त्यामुळे स्टिच करत असतानाच व्यवस्थित प्रॉपर चेक करून घ्यायचे आणि मॅक्झिमम प्रयत्न करायचा आहे की ज्यावेळेस तुम्ही कटिंग कराल त्यावेळेस सर्व कटिंग एकदम प्रॉपरली आल्या पाहिजे. आता सर्व बाजूने व्यवस्थित दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि ब्लाऊजचे जे साईड पोर्शन आहेत बॅक पार्टचे तर ते ओपन आहे, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. तर ते आपल्याला स्टिच करून लॉक करून घ्यायचे, त्या बाजू क्लोज करायचे. पुढे पुढे यापेक्षाही खूप सुंदर डिझायनर ब्लाऊज आणि ड्रेस तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. असेच खूप सारे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायला आणि शिकायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जर तुमच्या काही कमेंट असतील, काही डाऊट्स असतील तर तेही तुम्ही विचारू शकता. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या जे फ्रेंड सर्कल असतील त्यामध्ये शेअर केला तरीही चालेल. बॅक पार्टची आपली बेसिक प्रिपरेशन झालेली आहे. तर आता आपण एक सिंपल प्रोसेस करू. जो टक पॉईंट आहे तो या ठिकाणी रेडी करायचा आहे. टक पॉईंट रेडी करत असताना 4 इंचावरती मार्क करायचं सेंटर पॉईंटपासून. उंचीही आपल्याला 4 इंच घ्यायची आहे. याची उंची जास्त आहे तर आपण 5 इंचाची उंची घेऊयात टक पॉईंटसाठी. जर उंची कमी असेल ब्लाऊजची 12 किंवा 13 असेल तर 4 इंचाचीच घ्यायची. जर 15 असेल किंवा 15पेक्षा जास्त उंची असेल ब्लाऊजची त्या ठिकाणी 5 इंचाचा टक पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे. दोन्ही टक पॉईंट रेडी झाल्याच्या नंतर आपण ज्या नॉट रेडी करून ठेवलेल्या आहेत त्याची आपण छानशी डिझाईन रेडी करून घेणार आहोत. आता आपला जो गळ्याचा मेन शेप आहे तर व्यवस्थित आपला मेजर टेप यूज करून त्याच्या बाजूने 1.25 इंचाच्या अंतराने आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे आणि केलेल्या मार्किंगवरती आपल्याला नॉड
ही एकावर एक छोट्या शेपमध्ये कट करून घेऊन फोल्ड करून व्यवस्थित स्टिच करून घ्यायची आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आपल्याला जेवढ्या आकाराची गरज आहे त्याच आकाराची नॉड कट करायची, एक्स्ट्रा कट करायची नाही आहे की खूप लहान मोठ्या काही कट करायच्या नाहीत. एकसारखा आकार ठेवायचा आहे सर्व नॉडचा. नॉड कट करून झाल्याच्या नंतर आपल्याला व्यवस्थित पद्धतीने त्या स्टिच करायच्या आहेत. खूप सिंपल पद्धतीने हा एकदम प्लेन ब्लाऊज आहे. यामध्ये कुठलाही वेगळा कलर नाही आहे, साडीमध्ये पण नाही, ब्लाऊजमध्ये पण नाही. त्यामुळे या साडीचा जो प्लेन काठ आहे त्या काठाचा नॉडसाठी वापर केला आहे आणि याचा जो ब्लाऊज आहे तर त्या पूर्ण ब्लाऊजवरती वर्कसारखी डिझाईन आहे. त्यामुळे ही डिझाईन या ब्लाऊजवरती खूप छान आणि उठून दिसते. तुम्ही समोर पाहू शकता. जर तुम्हाला आवडत असेल तर या ज्या नॉड ॲड केल्यात या नॉडच्यामध्ये तुम्ही छोटे छोटे मणी चिटकवू शकता किंवा याला आतल्या बाजूने थोडंसं लाईटली पप देऊन त्याला हात शिलाई करून घेऊ शकता. पूर्ण बाजूने आपल्याला या नॉड रेडी करून घ्यायचे. नॉड रेडी करून झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार लहान असेल तर लहान, थोडी मोठी असेल तर मोठी, अशा पद्धतीने लेस त्यावरती लावून घ्यायची आहे. आणि लेस जर मोठी असेल तर काळजी घ्या की लेसच्या दोन्ही बाजूने, म्हणजे जर दोन्ही काठ आहेत तिचे तर त्या दोन्ही काठांच्या बाजूने काठोकाठ शिलाई देऊन घ्यायची आहे. कधी कधी काय होतं, जर लेस मोठी असेल आणि जर तुम्ही सेंटरला म्हणजे लेसच्या मधोमध शिलाई देऊन ती शिलाई ॲड करून घेतली, लेस ॲड करून घेतली तर ती कदाचित पलटी पडू शकते. त्यामुळे लेसच्या दोन्ही बाजूने आपल्याला व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची आहे, जेणेकरून ते आपलं जे फॅब्रिक आहे त्याबरोबर स्टेबल राहते. अशा पद्धतीने आपली छानशी डिझाईन या ठिकाणी रेडी झालेली आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही थोडासा नॉडला पफ देऊन त्या ठिकाणी डिझाईन अजून मणी वगैरे लावून डिझाईन ॲड करू शकता. व्यवस्थित पद्धतीने आपण आता नॉड ॲड करून घेणार. मी रेडीमेड नॉड या ठिकाणी यूज केलेली नाही आहे. व्यवस्थित पद्धतीने तुम्ही ज्या नॉड डिझाईनसाठी वापरल्यात त्याच वेळेस मी या ठिकाणी एकदम पातळ आणि नाजूक अशी नॉड रेडी करून घेतलेली आहे फॅब्रिकमधूनच. आता या ठिकाणी आपण जे लटकन रेडी करणार आहोत तर ते लटकनमध्ये थोडीशी डिझाईन आपण ॲड करतोय अजून. या ठिकाणी जे लटकन आहे त्यासाठी मी 3 फुलं लावणार आहे. 2 फुलं जी मधोमध येणार, तुम्ही समोर पाहू शकता मी नॉड एकमेकांना जोडून 2 त्याची तोंडं तयार केलेली आहेत. आणि ज्यावेळेस आपण फुलं ॲड करू त्यावेळेस त्या दोन्ही तोंडांना एक एक फूल रेडी करायचे. या ठिकाणी फूल तयार करण्यासाठी आपण एक चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. तो त्रिकोणी आकारामध्ये फोल्ड करून मध्ये नॉड ॲड करून आपण तो शेप क्लोज करून घेतोय. एकदम छान पद्धतीने आपली डिझाईन रेडी होते. आणि तिसरं फूल जे आहे ते या 2 फुलांच्या मागे जो पोर्शन आपण शिल्लक ठेवलेला आहे, जिथे ॲड केलेला आहे शिलाई देऊन नॉड, तर त्या ठिकाणी आपल्याला थोडं मोठ्या आकाराचं, जी खालच्या बाजूची असणार ती थोडी लहान असतील त्याच्यावर मोठं अशा पद्धतीने फूल ॲड करून घेणार आहोत. अजून जर तुम्हाला यामध्ये एखादं अजून ॲड करायचं असेल तर तुम्ही तेही करू शकता. दुसऱ्या नॉडला देखील आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे. खालच्या बाजूला लहान आकाराची 2 फुलं तयार करायची आहेत आणि त्याच्यावरती ज्या ठिकाणी आपण दोन्ही नॉड एकत्र जोडलेले आहेत त्या ठिकाणी मोठं फूल रेडी करून आपल्याला ॲड करायचं आहे. खूप साध्या सिंपल पद्धतीने हे फूल रेडी होतं. सिंपल आहे. चौकोनी एक छोटा पीस कट करून घ्यायचा. तो पीस आपल्याला त्रिकोणी आकारामध्ये फोल्ड करायचा. त्याच्यामध्ये आपल्याला नॉड ॲड करायची, ती स्टिचिंग करून क्लोज करून घ्यायची. एक्स्ट्रा जे फॅब्रिक असेल ते कट करायचं आणि दुसऱ्या बाजूला फिरवून घ्यायचं. एकदम छान सुंदर पद्धतीने आपले लटकन या ठिकाणी रेडी झालेले आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता एकदम इझी पद्धतीने आणि खूप जलद गतीने तयार होणारी ही सिंपल नॉडची डिझाईन आहे. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशा पद्धतीने आपल्या नॉड रेडी झालेल्या आहेत. तुम्हाला जर हवं असेल तर यावरती तुम्ही अजून एखादं फूल जरी ॲड केलं तरी खूप सुंदर दिसणार आहे. आपली बॅकनेक डिझाईन या ठिकाणी रेडी झालेली आहे. आता आपण शोल्डर ॲड करून घेऊयात. तर शोल्डर अटॅच करत असताना काळजी घ्यायची की जर आपण लेस किंवा बॅक साईडला जी डिझाईन यूज करतो त्यावरती मणी वगैरे असतील तर ते अगोदरच काढून घ्यायचे.
यानंतर आपल्याला बाही ॲड करून घ्यायची, तर त्यासाठी आपण अगोदर बाही रेडी करून घेऊयात. या ठिकाणी आपलं जे अस्तर फॅब्रिक आहे ते थोडंसं कमी आहे मेन फॅब्रिकपेक्षा, त्यामुळे मेन फॅब्रिक कट करून टाकायचं नाही. आपल्या बाहीची जी लेंथ आहे ती आपल्याला कमी पडली होती कटिंग करताना, ती इथे आपण व्यवस्थित कवर करून घेणार आहोत. आता आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये बाहीचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर तो एकदम सेम पद्धतीने या ठिकाणी रेडी होतो. बाही रेडी करत असताना खूप सिंपल प्रोसेस आहे. अगोदर जे मेन फॅब्रिक अस्तर फॅब्रिक आहे त्याची उलटसुलट बाजू व्यवस्थित बॅलन्स करून स्टिच करून घ्यायचं. त्यानंतर अस्तर फॅब्रिक बाजूला करून त्यावरती दाबटीप देऊन घ्यायची. पुन्हा ती बाजू फिरवून जी ओपन साईड आहे त्या बाजूला स्टिच देऊन ती जॉईन करून घ्यायची. अशा पद्धतीने दुसरी बाही देखील आपल्याला रेडी करायची आहे. बाही रेडी झाल्याच्या नंतर त्यांचे जे सेंटर पॉईंट येतात, अस्तर फॅब्रिकचा जो सेंटर पॉईंट येईल तर त्या ठिकाणी लाईटली कट द्यायचा आहे. तो कट यासाठी द्यायचा की आपलं जे ब्लाऊज आहे तो ब्लाऊज आणि जे हे फॅब्रिक आहे ते एकमेकांना मॅच व्हावं, यासाठी आपल्याला तिथे कट द्यायचा आहे. जेणेकरून जर सेंटर पॉईंट मॅच झाला तर बाही मागे पुढे झाल्याचे चान्सेस कमी होतात आणि ब्लाऊजला जिथे कधीकधी बाहीला पफ येतो, म्हणजे आपल्या मुंड्यापाशी लाईटली पफ येतो किंवा मध्येच ताणलं जातं, खेचलं जातं, तर असे प्रॉब्लेम आपल्याला फेस करावे लागणार नाहीत. आता आपण बाही अटॅच करून घेऊयात. तर सेंटर पॉईंट आपल्याला मॅच करायच्यात आणि त्यानंतरच आपल्याला शिलाई द्यायची. आता या ठिकाणी शिलाई देत असताना एक काळजी घ्यायची की कटिंग करत असताना ज्यावेळेस आपण बाही कट करतो त्यावेळेस त्याची एक बाजू थोडीशी पुढं असते आणि एक आतल्या बाजूला असते. तर त्याची जी थोडी पुढची बाजू असेल ती आपल्या पुढच्या बाजूने ॲड झाली पाहिजे. म्हणजे ज्या ठिकाणी आपली कटोरी आहे कटोरीच्या साईडला आपली ॲड झाली पाहिजे आणि बॅक पार्टला जी थोडीशी खोलगट बाजू आहे ती ॲड करायची आहे. डबल शिलाई देऊन घ्यायचे. प्रॉपर दोन्ही बाही व्यवस्थित पद्धतीने आपल्याला या ठिकाणी जोडून घ्यायचे आहेत. या ठिकाणी दोन्ही बाही आपल्या अटॅच करून झालेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला फिटिंग करायची. तर फिटिंग करण्या अगोदर आपला जो बाही घेर आहे त्यामध्ये +2 इंच ज्या ठिकाणी येईल त्या ठिकाणावरून आपल्याला खाली आपल्या जो कमरेचा जो लास्ट पॉईंट असणार आहे फ्रंट पार्ट आणि बॅक पार्टचा, तर त्या ठिकाणपर्यंत आपल्याला व्यवस्थित एक सिंगल शिलाई देऊन घ्यायची आहे, जी आपली फक्त बेसिक शिलाई असणार आहे. आपल्या फिटिंगची शिलाई नसेल. दोन्ही बाजूने आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे. ही प्रोसेस झाल्याच्या नंतर आपला जो बाही घेर आहे त्या ठिकाणी मार्क करायचा. कमर घेर आहे तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला किती कमी करायचं आहे किंवा किती स्टेबल ठेवायचं आहे त्या पद्धतीने मार्क करून हे दोन्ही पॉईंट एकमेकांना प्रॉपरली जोडून घेऊन आपल्याला फिटिंग करायची आहे. फिटिंग करत असताना तुम्ही पाहू शकता की आपलं 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन या ठिकाणी शिल्लक राहिलेलं आहे. तर आपण 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन ॲड केलं होतं स्टिचिंगमध्ये, थोडंसं कमी होऊन फायनल आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन शिल्लक राहिलेलं आहे. तर या ठिकाणी काळजी घ्यायची आहे की ती जी जागा शिल्लक राहिलेली आहे ती तशाच तशी एकच शिलाई देऊन आपल्याला पुढे पास करायचं नाही आहे. तर त्याच्या आतमध्ये काही अर्धा इंचाच्या किंवा 1.25 इंचाच्या गॅपने आपल्याला व्यवस्थित शिलाई देऊन 2 ते 3 शिलाई आपल्याला त्या शिल्लक मार्जिनमध्ये रेडी करायचे. दोन्ही पार्टला आपल्याला सेम पद्धतीने करायचं आहे. आपली फिटिंगचं जे आहे ते मार्क करून घ्यायचं आणि शिल्लक राहिलेलं जे मार्जिन आहे तर त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 शिलाई अजून ॲड ऑन करायचे, जेणेकरून जर भविष्यामध्ये तो ब्लाऊज जो व्यक्ती वापरेल त्याला जर काही प्रॉब्लेम आला तर ती शिलाई उसवली जाऊ शकते किंवा आतल्या बाजूला जर फिटिंग करायची असेल तर व्यवस्थित फिटिंगही करून तो वापरता येईल. अशा पद्धतीने योक प्रिन्स विथ बॅगची ब्युटिफुल डिझाईनमध्ये आपला छान असा ब्लाऊज रेडी झालेला आहे. तुम्हाला ब्लाऊज कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.